लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, रम्याचा बघण्याचा कार्यक्रम ठरला बरं का. आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला आपण बघतोय मानिनी जीवाला म्हणत असते, ए जीवा, तू न एक काम कर, अरे गॅसची टाकी घेऊन जा बरं. अरे त्या आपल्या शेजारच्या राणे आजी आहेत ना, त्या एकट्या राहतात बघ, तो भरलेला सिलेंडर उचल आणि त्यांना नेऊन देत जा. जीवा म्हणत असतो, ए आई नको न ग, मला कुठे ते सिलेंडर उचलायला लावतेस, अगं केवढा जोर लागतो त्या सिलेंडरला, अगं माझं घाम निघेल ना. मानिनी म्हणते, अरे अरे पुरुषासारखा पुरुष तू जीवा, तुला सिलेंडर उचलता येत नाही. जीवा म्हणत असतो, आई काही पण यात कसली आली आहे स्त्री पुरुष समानता, सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही जमत. मानिनी म्हणते, हे पटतं ना तुला, सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही जमत. जीवा म्हणतो, नाहीच जमत. मानिनी म्हणते, मग हे तुझ्या बायकोच्या बाबतीत कसं लागू होत नाही, तिच्याकडनं व्यायाम करून घेतोयस ना. अरे तुला जेवढा व्यायाम जमतो तेवढा तिला जमेल असं कसं रे, अपेक्षा तुझी जीवा. जीवा लगेच म्हणतो, अच्छा कोणीतरी कान भरले वाटतं. मानिनी म्हणते, तिने काही बोललेलं नाहीये मला, चल मीच आपलं माझं माझं बघितलंय तिला. अरे तिला उठता येत नाही, बसता येत नाही, नवरा आहेस ना तिचा, जीवा जरा धीराने घे. आता जीवा म्हणत असतो, आई मी तिचा फक्त ट्रेनर आहे, मी तिचा नवरा नाहीये वजन कमी करताना. नंदिनी बिचारी लंगडत येत असते बरं का प्रेक्षकांनो. मानिनी म्हणत असते, वेडा आहेस का जीवा, अरे पाय दुखताय त्या पोरीचे. जीवा म्हणत असतो, दुखू दे ना, एवढं काय त्या. ए आई तुला वाटत असेल मी अति करतोय, पण मला कळतंय मी काय करतोय ते. मला माझ्या बायकोने फिट दिसायला हवंय, कळलं का. उद्या स्वतःला आरशात बघताना भीती नाही वाटली पाहिजे, भारी वाटलं पाहिजे, त्यासाठी मी ठरवलंय ते ठरवलंय. तेवढ्यात नंदिनी येते तिथे लंगडत लंगडत बिचारी. मानिनी म्हणते, बघ किती पाय दुखताय पोरीचे. नंदिनी म्हणते, आई मी निघाले मानिनी म्हणते, थांब जरा नंदिनी, अगं अरे जीवा बघ ती कशी लंगडतीये, जा तिला सोडून ये. जीवा म्हणतो, चालत चालली आहेस ना नंदिनी, जा चालत चालत, आणि किती स्टेप होत आहे ते मला सांग, मेसेज कर. मानिनी म्हणते, ए जीवा तिचे पाय दुखताय आणि तू चालत पाठवतोयस तिला. लगेच जीवा म्हणतो, अगं आई 1 किलोमीटर आहे, तेवढाच वॉक होईल तिचा. मानिनी म्हणते, इथे घरात एसीत बसून तुला म्हणायला काय लागतंय, बाहेर किती ऊन आहे. जीवा म्हणतो, अगं आई सगळं माहिती आहे मला, छत्री काढून ठेवली मी तिच्यासाठी. ए नंदिनी ही छत्री घे आणि तुला ऊन लागणार नाही, घे छत्री घे. आणि टिफिन दिलाय बघ तुला, टिफिनमध्ये लाल भात आहे, काळे मसूर आहे आणि सॅलड दिलंय, व्यवस्थित जेव, म्हणजे आज व्यवस्थित जेव उद्यापासून एक वेळेलाच भात मिळणार आहे तुला. नंदिनी म्हणते, हो हो सर. आता लगेच नंदिनी निघाली आहे. हो सर निघते मी, तुम्ही सांगाल तसंच करते मी असं म्हणून नंदिनी राग राग निघाली आहे. मानिनी म्हणते, काय रे जीवा, अरे का त्रास देतोय त्या पोरीला रे. जीवा तू किती निर्दयी आहेस, किती त्रास देतोय, थांब विक्रमला येऊ दे, मी दाखवते तुला. जीवा म्हणत असतो, मानिनी गेल्यावर बोला, मलाच बोला, मी काय करतोय ना तुम्हाला नंतर कळल. खरंय प्रेक्षकांनो, जीवाचं हे काही चुकीचं नाहीये त्याचं वागणं. इकडे काव्या आणि पार्थ निघालेत पुन्हा गाडी शिकायला. पार्थ म्हणत असतो, आता काम करतो, तुम्हाला घरी सोडतो आणि तिथून मग ऑफिसला जातो. आता काव्या गाडी चालवत नसते, पार्थ चालवत असतो. समोर गेल्यानंतर काही मुलं यांच्या गाडीसमोर आडवी होतात. जो आपण 2 दिवसापासून प्रोमो बघतोय ना, तेच दाखवलं त्यांनी. काव्या म्हणते, अरे या मुलांना काय झालं. काव्या आणि पार्थ आता गाडी खाली उतरतात. खरं तर प्रेक्षकांना तुम्हाला सस्पेन्स आधीच रिव्हील करते, या लहान मुलांचा जो ट्रॅक आहे ना हा पार्थनेच घडवून आणलाय, पण ते काव्याचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. बघा तर मग या सीनची मजा घ्या. काव्या म्हणत असते, या मुलांना म्हणत असते खाली उतरून, काय रे पोरांनो, काय झालं तुम्हाला, असे का उभे आहात गाडी समोर. त्यातला एक मुलगा म्हणतो, आमच्या मित्राचा ना गुडघा फुटलाय, आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत सोडता का. पार्थ म्हणतो, सोडतो ना. काव्या, अहो तुम्ही चालवता का गाडी. त्यातला एक मुलगा म्हणतो, ही बाई गाडी चालव. नको रे बाबा नको, बायकांना सगळी कामं करता येतात पण गाडी नाही चालवता येत. काव्या म्हणते, एक रट्टा देऊ का तुम्हाला, काही पण काय बोलताय. त्यातला एक मुलगा म्हणतो, अरे नाही येत तर नाही येत, त्याच्यात काय एवढं. लगेच आता पार्थ चिडवायला लागतो काव्याला, काय रे बाबा तुझी हिंमत आहे. लगेच काव्या म्हणते, देशमुख दाखवतेच यांना मी, चला रे पोरांनो बसा गाडीत. तो दुसरा मुलगा म्हणतो, ज्याचा गुडघा फुटलाय ना, तो म्हणतो, नको बाबा मला माझा दुसरा गुडघा फोडायचा नाहीये. काव्या म्हणते, ए चल तुला सांगितलं ना बस म्हणजे बस. लगेच पार्थ म्हणतो, जाऊ द्या ना, ते पोरं म्हणतायत ना काव्या, बायकांना गाडी चालवता येत नाही तर जाऊ द्या, द्या सोडून. काव्या म्हणते, नाही देशमुख अजिबात नाही सोडणार मी. अरे काही बोलताय हे.
बाईच गाडी चालवू शकते आणि बाई चालवू शकते, सगळं काही करू शकते बाई. तुम्ही सगळे बापे बसा गाडीत, मी चालवते गाडी. पार्थ म्हणतो, काव्या गाडी काही चिडून चालवण्याची गोष्ट नाहीये. काव्या म्हणते, तुमचं असं म्हणणं आहे ना बायकांना गाडी चालवता येत नाही. सगळं येतं बायकांना पण गाडी चालवता येत नाही, असं कसं? चला चला बसा गाडीत, मी चालवते गाडी. बसा म्हटलं ना. काव्या सगळ्या पोरांना गाडीत बसवते, सीट बेल्ट लावते आणि आता बघा हा, गाडी सुरू केल्यावर सगळी पोरं देवाचं नाव घ्यायला लागतात. गणपती बाप्पा मोरया. काव्या अगदी मस्त तयारीत असते गाडी चालवण्याच्या बरं का, आणि तिने चालवली आहे खूप छान आणि मस्त पद्धतीने गाडी चालवली आहे तिने. पोरं अख्ख्या गाडीमध्ये ओरडत असतात, घालीन लोटांगण वंदीन चरण, म्हणजे देवाचं नाव घेत असतात, बाबा आम्हाला सुखरूप पोहोचव देवा, ही बाई गाडी चालवतीये म्हणून. फायनली काव्याने त्या पोरांना सुखरूप त्यांच्या जागेपर्यंत पोहोचवलंय. ती मुलं म्हणतात, थांबा थांबा, आला आला आला, आमचा नाका आला. काव्या आता गाडी थांबवते. पोरं म्हणतात, चला बाई शिकली, प्रगती झाली. ओ काका आमचं चॉकलेट. पार्थ म्हणतो, हे घ्या पैसे आणि हवे तेवढे चॉकलेट घ्या. पार्थ त्या पोरांना पैसे देऊन म्हणतो, एन्जॉय. आता ती पोरं गाडी खाली उतरली आहेत. काव्या पार्थला विचारते, देशमुख हे सगळं काय होतं? पार्थने आता सगळं काही काव्याला सांगितलं की कसा त्याने प्लॅन केला होता. काव्या जेव्हा वॉशरूमला गेली होती ना, कालच्या भागात पाहिलं होतं आपण, तेव्हा पार्थने या पोरांना बघितलं होतं गार्डनमध्ये खेळताना आणि त्या पोरांना त्याने आवाज दिला. पार्थने, ए पोरांनो इकडे या इकडे या. ही सगळी पोरं पार्थजवळ येतात आणि म्हणतात, बोल दादा काय हवंय? पार्थ म्हणतो, अरे माझी हेल्प कराल का? त्यातला एक मुलगा म्हणतो, हो आम्ही करू ना, शाळेतून येताना आम्हाला काही टाइमपास असाही नव्हताच. पार्थ म्हणतो, चालेल, मी तुम्हाला एक काम सांगतो, इथून ना एक ताई येईल आणि ती ताई ना आता गाडीत बसेल बघ माझ्या, म्हणजे तुम्ही ना थोडंसं पुढे जायचं आणि लिफ्ट मागायची आम्हाला, मी सांगेन ते बोलायचं, जमेल का तुम्हाला? ही पोरं लगेच तयार होतात. पार्थ म्हणतो, तुम्हाला खूप सारी चॉकलेट देईल हं मी. मग सगळी पोरं खुश होतात. चॉकलेट म्हटल्यावर काय. पार्थ म्हणतो, ए तुला तुझा गुडघा फुटल्याचं दाखवता येईल? मग लगेच तो मुलगा म्हणतो, हो चालेल ना, केचप लावून घेतो. असा प्लॅन पार्थने केलेला आहे, जो काव्याला त्याने सांगितला. काव्याला भीती वाटू नये, काव्याचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा, काव्या चिडावी आणि तिने छान गाडी चालावी म्हणून पार्थने हे केलंय. जरा डायजेस्ट झालं नाही पण ठीक आहे, चांगला होता ट्रॅक. पार्थ आता हसून म्हणतो, बघितलं का काव्या, असा होता माझा प्लॅन. काव्या म्हणते, काय तुम्ही पण देशमुख. पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, म्हणजे मी खूप काही असं बोलून नाही घेतलं त्या पोरांकडनं, पण तुम्हाला कोणी डिवचलं ना की तुम्ही मनावर घेता आणि दणक्यात सिक्सर मारता. करून दाखवलं काव्या, यू डिड इट. काव्या म्हणते, देशमुख मी नाही, वी डिड इट. असं म्हणून ती पार्थला जवळ घेते आणि म्हणते, तुमच्यासारखा पार्टनर माझ्या पाठीशी असला तर माझा तोल कधीच अडणार नाही. थँक्यू सो मच देशमुख. इथे ना प्रेक्षकांनो, या अनिशाचं जरा जास्तीच टेन्शन आलंय मला. अनिशा आणि तिची मैत्रीण काल आपल्याला दाखवल्या होत्या ना, आता ती मुलगी म्हणत असते, अनिशा यार अर्धा तासापासून आपण काव्याला फॉलो करतोय, जा ना यार, बोल ना तिच्याशी, एवढं तुला वाटतंय तर. आता अनिशा म्हणते, नाही ग, थांब जरा, काव्या तू गाडी तर शिकलीस, पण एवढंच ती बोलते आणि तिला फुल टेन्शन येतं. आता हा सीन मला फार आवडला बरं का. रम्या कॉफी करत असते आणि तेवढ्यात तिला त्या विजय मतकरीचा फोन येतो. रम्याला वाटत असतं आता काव्याला खूप भीती वाटत असणार आहे गाडीमध्ये, असं ती समजत असते. तेवढ्यात विजयचा फोन येतो तिला. रम्या वैतागूनच त्याचा फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. विजय म्हणतो, हॅलो रम्या, गुड मॉर्निंग. आज हॉटनेस खूप वाढलाय ना, ही सूर्यामुळे वाढलाय की तुझ्यामुळे? रम्या असं करते बरं का. लगेच विजय म्हणतो, आय नो, खूप बोरिंग, चीझी आणि वाईट पिकअप लाईन आहे ना रम्या. अगं ही पिकअप लाईन तयार करायलाच मला 1 तास लागला ग. रम्या म्हणते, अरे मग कशाला एवढं कष्ट करतोयस विजय, नॉर्मल बोल ना. विजय म्हणतो, स्पेशल लोकांशी कसं काय नॉर्मल बोलणार? रम्या म्हणते, नाव दिस इज अ व्हेरी गुड पिकअप लाईन. विजय म्हणतो, थँक्यू. चला मग शॉपिंगला जाऊयात. आज तुमच्या शॉपिंगच्या बॅग्स आणि थोडेसे तुमचे नखरे उचलायचा मूड आहे माझा. लगेच रम्या म्हणते, वाव, आवडलं असतं, पण मी ना कॉन्फरन्स रूममध्ये सध्या, मीटिंग आहे रे माझी. लगेच आता तो विजय तिकडनं म्हणतो, तुमच्या कॉन्फरन्स रूममध्ये कॉफी फेटणं अलाउड आहे? रम्या कॉफी करत असताना त्या विजयशी बोलत असते बरं का. आता रम्या घाबरते एकदम आणि म्हणते, काय, तुला कसं काय माहिती मी कॉफी करते ते? लगेच विजय म्हणतो, अगं माझे स्पीकर्स आणि कान खूप शार्प आहेत हं रम्या. ठीक आहे, तू बिझी असशील तर आपण नंतर करूयात कधीतरी शॉपिंग, पण एक डेव्हलपमेंट सांगायची होती तुला म्हणून कॉल केला. अगं माझे आईवडील येतात गावावरनं,
ऑफकोर्स मी त्यांना तुझ्याबद्दल रोजच सांगतो, त्यामुळे ते एक्सायटेड आहेत तुला आणि तुझ्या घरच्यांना भेटायला. रम्या म्हणते, ठीक आहे, करूयात मग बघण्याचा कार्यक्रम. विजय म्हणतो, तू सांग कधी येऊस? लगेच रम्या म्हणते, उद्या. विजय म्हणतो, वा लवली, आय एम एक्सायटेड यार, आय कांट वेट. लगेच रम्या म्हणते, वेल पण आपण भेटलो होतो त्या दिवशी मी काय तुला सांगितलं ते लक्षात आहे ना? विजय म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, डोंट वरी. उद्या बघण्याच्या कार्यक्रमात मी ही अट नक्की घालेल. चल मग मिसेस मतकरी, सी यू. रम्या विचार करते, चला. विजयचा फोन ठेवल्यावर उद्या बघण्याचा कार्यक्रम बघण्यासारखा होणार. असो. आता इथून पुढे दाखवलाय मानिनी आणि नंदिनीचा सीन. मानिनी म्हणते, अगं नंदिनी, आज चैत्रातलं हळदी कुंकू होतं, वहिनींकडे गेले होते आपल्या शेजारच्या. नंदिनी म्हणते, आई चपात्या झाल्यात, कुकरही झालाय हा आपला. मानिनी म्हणते, नंदिनी आल्या आल्या कशाला कामाला जुंपलीस तू? पाय कसे आहेत बेटा तुझे? नंदिनी म्हणते, बरे आहेत आई, अहो येताना चालतच आले मी. मानिनी म्हणते, तू पण ना, जीवा पण ना ग अति करतोय, त्याला ऑफिसमधून येऊ दे, मी फटकवतेस त्याला. ए नंदिनी, तू ना गुढीपाडव्याला धड काही गोड खाल्लं नाहीस ग. अगं आपल्या या शेजारच्या वहिनीनी लाडू दिलेत बघ रव्याचे छान, थोडे खातेस का? नंदिनी म्हणते, सॉरी आई, मी साखर बंद केली आहे ना. मानिनी म्हणते, थोडेसे तर लाडू आहेत. अगं एवढं काही नसतं त्यात, साखर तर थोडी गरजेची असते ना आपल्याला. एवढी पायपीट करतेस तू नंदिनी, जीवा किती व्यायाम करून घेतोय तुझ्याकडनं, अर्धा लाडू तरी खा, जीवाला नाही कळणार. नंदिनी म्हणते, आई पण मला कळलंय ना, म्हणजे मला तुमची काळजी कळते आई, पण माझ्या वजनाकडे आणि माझ्याकडे मला लक्ष द्यायला हवं. खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, साखर खाऊ नका, तुम्हाला खूप फरक जाणवतील स्वतःमध्ये. तेवढ्यात तिथे वसू आत्या येतात आणि म्हणतात, काय गं बाई नंदिनी, 4 दिवसापासून वजन वजन ऐकते मी तुझं. अगं इतका विचार नको करू त्या वजनाचा, बायका आहोत आपण, आपलं वजन वाढणारच, पुरुषांना काय जातंय बोलायला. आणि कसं आहे नंदिनी, फॅड म्हणून करत असशील तर चालू ठेव बाई थोडे दिवस तुझं वजन कमी करणं, नंतर दे बाई ते सोडून. सगळ्या व्यापात तुला कुठे वेळ मिळणार आहे हे करायला? नंदिनी म्हणते, का का नाही जमणार आत्या? अहो वसू आत्या, ठरवलं ना तर सगळं जमू शकतं, स्वतःवर कंट्रोल ठेवता आलं पाहिजे फक्त. आता तुमचंच नाही का, शुगर आहे ना तुम्हाला, पण तरी सुद्धा तुम्ही गोड गोड खाता की नाही? लगेच वसू आत्या म्हणतात, अगो ए बाई, मी सणावारी गोड खाते, ते नको खाऊ का? नंदिनी म्हणते, सणावारी खायचं, पण आपले पूर्वज काय म्हणतात, फक्त सणावारीच गोडधोड खायचं. अहो वसू आत्या, एका चचा फरक आहे फक्त, तो च आपण कुठे लावतो ते महत्वाचं. नंदिनीला जीवाने सांगितलेले वाक्य आठवतात बरं का. जीवा बोललेला असतो ना त्या दिवशी, सणाच्या दिवशी, तेच नंदिनी वसू आत्याला बोलते. तिला ते आठवतं आणि ती बोलते. वसू आत्या म्हणतात, बरं बाई, माझे शब्द मी मागे घेते, मग तर झालं. तुझं तुझं वजनाचं वजनाचं काय चाललं ते चालू ठेव. बघा बरं, या वजनाच्या नादात मी जे सांगायला आले तेच विसरले. अगं बाई मानिनी, उद्या ना त्या विजयचे घरचे येत आहेत बघ, त्यांचा फोन आला होता विजयचा. ते विचारत होता की त्याच्या घरच्यांना घेऊन येऊ देत की नाही देशमुखांच्या घरी. मानिनी म्हणते, हो वसुताई, का नाही? वसू आत्या म्हणतात, अगं त्याला बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. मानिनी लगेच म्हणते, अहो कळवा ना त्यांना, येऊ देत त्यांना. नंदिनी म्हणते, आता काय बाबा, जोरदार तयारी करायला हवी. वसू आत्या म्हणतात, हो खरंच ते. आता रम्या तिथे उभी असते हॉलमध्ये, तेवढ्यात काव्या आणि पार दोघे एकमेकांशी बोलत बोलत घरात येतात. रम्या म्हणते, काय ग काव्या, आलीस का गाडी चालवून? पार्थ आता खुश असतो कारण काव्याचा कॉन्फिडन्स वाढलाय म्हणून. रम्याने विचारल्या काव्या म्हणते, अगं रम्या, आज माझा गेलेला कॉन्फिडन्स परत आला गाडी चालवण्याचा. माहितीये तुला, पार्थ देशमुखांनी मस्त जुगाड केला होता. काव्या तिला सांगत असते तेव्हा पार्थ रम्याचे एक्सप्रेशन्स नोटीस करतो. त्याच्या लक्षात येतं की रम्याला फारसं आवडलेलं नाहीये काव्या गाडी शिकते ते. असा पार्थ मनातल्या मनात विचार करत असतो. मुद्दाम पार्थ विषय बदलतो आणि म्हणतो, काय ग रम्या, विजय कसा आहे? रम्या म्हणते, छान आहे तो, उद्या येणार आहे तो आपल्या घरी सगळ्यांना भेटायला. लगेच काव्या खुश होते आणि म्हणते, काय म्हणतेस रम्या? अगं तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे? अगो काय ग रम्या, आधी सांगायचं ना. तुझी तयारी झाली आहे का रम्या सगळी? तू तू साडी नेसणार आहेस ना? अगं कुठली साडी फायनल केली आहे? रम्या, मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. रम्या म्हणते, हो मी तुला सगळं सांगेल हं काव्या. लगेच रम्या पार्थला म्हणते, बघ पार्थ, तू म्हणालास ना मला लग्न कर, मी तयार सुद्धा झाले बघ. पार्थ म्हणतो, वा रम्या, आय एम हॅपी फॉर यू, पण मला बघायचंय की तू नेमकं कोणासाठी तयार होतेस. म्हणजे तसं मीच तुला ते ऑप्शन दिले होते मुलाचे, पण उद्या त्या विजयाला प्रत्यक्ष भेटायला मी पण खूप उत्सुक आहे. चल काँग्रेस हं रम्या तुला.
काव्या अभिनंदन करा तिचं. आणि अगं रम्या तू पण अभिनंदन कर काव्याचं. माझी काव्या गाडी शिकली आहे फायनली चालवायची. लगेच आता एकमेकींना ह्या कॉंग्रॅच्युलेशन करतात. लगेच पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही खूप थकला असाल ना ब्रेक क्लच एक्सिलेटरवर पाय देऊन. चला काव्या तुम्हाला मी फूट मसाज देतो. रम्याला ते सहन होत नाही बरं का पार्थचं बोलणं. पार्थ मुद्दाम बोललाय रम्यासमोर. रम्या आता पार्थ गेल्यावर राग राग अशी बघायला लागते पार्थ आणि काव्याकडे पाठमोरी आणि विचार करते फूट मसाज माय फूट. शेवटी ही काव्या गाडी चालवायला शिकली तर. पण मी काय करू शकते ना ते उद्या तू बघशीलच ग काव्या. बघच आता मीही हार मानणार नाहीये असं रम्या मनाशीच बोलते. आणि आजच्या मालिकेतला हा सगळ्यात सुंदर प्रसंग आहे प्रेक्षकांनो, जो मला आज प्रचंड भावलेला आहे. मी नेहमी म्हणते ना की मी खरंच जीवाची फॅन आहे. ते का न तुम्हाला आज कळेल. जीवा नंदिनी बद्दल जे काही स्ट्रिक्टली वागतोय ना त्याचं त्याला थोडंसं गिल्ट येतंय. पण तो जे काही करतोय ते नंदिनीच्या भल्यासाठी करतोय. नंदिनीचं वजन कमी व्हावं म्हणून तो करतोय. वजन वाढल्यामुळे आजार वाढतात, त्रास होतो आणि वजन एकदा वाढायला लागलं ना की सगळीकडनं वाढतं. कमी करणं खूप अवघड आहे प्रेक्षकांनो, पण वाढायला लागलं ना की खरंच खूप वाढतं बरं. आता एक्झॅक्टली जीवा नंदिनी जवळ बसतो. त्याला थोडीशी आठवण येते आता. म्हणजे आतापर्यंत त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण दाखवले आणि एक गाणं ऐकवलं आपल्याला, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं टायटल सॉन्ग. नंदिनी गाढ झोपी गेलेली असते आणि ती खूप थकलेली असते. जीवानं प्रेक्षकांनो आता तिच्या पायाजवळ बसतो आणि ऐका हा खूप गोड बोलतो जीवा नंदिनीशी. ऍक्च्युली ती झोपलेली आहे पण जीवा त्याच्या फिलिंग तिला एक्सप्रेस करतोय. जीवा झोपलेल्या नंदिनीचे पाय दाबून देत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. आपण नंदिनीला खूप त्रास देतोय असं त्याला फील होत असतं. तो तिचे पाय दाबत असतो प्रेक्षकांनो आणि तिला म्हणत असतो, सॉरी ग चकाचक बाई, मी तुला खूप त्रास दिला ना. मला तुझ्या चेहऱ्यावरचं जुनं हसू बघायचंय ग. मला तुझ्या वजनाची काळजी आहे, तुझ्या तब्येतीची काळजी पण आहे. पण चकाचक बाई तू अजून एवढी जाड नाही झाली आहेस ग. पण एकदा का वजन वाढायला लागलं ना की ते वजन चारी बाजूनी वाढतं ग आणि मग ते आटोक्यात येणं कठीण होऊन जातं. एक नाही तर सोबत खूप साऱ्या व्याधी घेऊन येतं ग. तुझ्या वाट्याला हे काही येऊ नये असंच मला वाटतं चकाचक बाई. तुझी खूप काळजी वाटते ग मला. खरं तर ही चांगली गोष्ट आहे बरं का. म्हणजे तितकंसं वजन वाढलेलं नसतानाही तू इतका आटोकाट प्रयत्न करतेस ते कमी करण्याचा. तुला सांगू का ही गोष्टच अशी आहे. सुरुवातीला खूप खूप जोश असतो बघ. म्हणजे एक हुरूप असतो वजन कमी करण्याचा. पण नंतर ना थोडं शरीर थकतं. पण तेव्हाच पुढे दोन मार्ग असतात. पहिला अगदी सोपा, हार मानण्याचा, मागे फिरण्याचा. आणि दुसरा मार्ग म्हणजे कितीही त्रास झाला ना तरी शेवटपर्यंत जाण्याचा. पहिला मार्ग सोपा वाटतो ग पण तो पुढे जाऊन आपल्याला कुठेच नेत नाही. पण दुसरा मार्ग असतो ना चकाचक बाई, तो सुरुवातीला वाटतो जरा कठीण पण त्रासदायकही वाटतो. पण तो आपल्याला खूप लांबपर्यंत घेऊन जातो. अगं चकाचक बाई मला तुझ्यासोबत खूप लांबपर्यंत जायचंय, खूप लांबपर्यंत जायचंय ग असं तो म्हणतो. आणि आजचा एपिसोड इथे संपून जातो. किती छान बोललाय ना प्रेक्षकांनो जीवा. म्हणून मला या दोघांची लव्ह स्टोरी खूप भावते. यांच्या ज्या फिलिंग आहेत ना त्या अशा खूप अशा मनापासून फील होतात बरं का. असं नाटकी वाटत नाही या दोघांचं प्रेम. पण असो, पुढचा प्रोमो पण सुरेख दाखवलाय त्यांनी. काव्या आणि पार्थचं काही वेगळं नाहीये. काव्याला पार्थ म्हणत असतो, काव्या नवरा बायकोंमध्ये अशी एक स्पेस असायला हवी. नवरा बायकोनी रात्री एकमेकांसाठी अशी खास वेळ काढली पाहिजे. जीवा सकाळी उठतो आणि बघतो तर काय, नंदिनी त्याच्या आधी उठलेली आहे आणि एक्सरसाइज करतीये, व्यायामालाही लागलीये नंदिनीला व्यायाम करताना बघून जीवा खूप खुश झालाय. इकडे आता हा विजय आलाय आणि रम्या त्याला म्हणते, मी सांगितलेली अट लक्षात आहे ना तुमच्या. विजय म्हणतो, हो लक्षात आहे ना, हे मी सांगितलं असं मी सगळ्यांना नक्की सांगेल असं म्हणून हे दोघं शेक हँड करतात. तेवढ्यात काव्या तिथे पोहोचते. पण मला नाही वाटत काव्याला काही ऐकू आलंय बरं का. हा उगाच सस्पेन्स घेतलाय त्यांनी. आजचा भाग मस्त होता की नाही, आवडला ना तुम्हाला, मग लाईक करायला विसरू नका हो. आणि मंडळी मनापासून लाईक करतायत तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्की सबस्क्राईबही करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सगळ्या रिव्ह्यूज ऐकण्यासाठी. चला तर मग मंडळी उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.